वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. स्लिम मून मिशन इज असोसिएटेड विथ विच कंट्री? स्लिम चंद्र मोहीम ही कोणत्या देशाशी संबंधित आहे? द आन्सर इज जपान. उत्तर आहे जपान. जपानने अलीकडेच त्यांचे स्लिम मून मिशन म्हणजे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून ही मोहीम त्यांनी यशस्वी केली आहे. जपानची अंतराळ संशोधन संस्था आहे जाक्सा यांनी ही मोहीम पूर्ण केली. हे जे लँडर आहे स्लिम याची उंची 2.4 मीटर आहे, याची रुंदी 2.7 मीटर आहे आणि या लँडरचं वजन 200 किलो आहे. यामध्ये रडार, लेझर, रेंज फाइंडर आणि व्हिजन बेस्ड नेव्हिगेशन सिस्टीम आहे. जपान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा 5वा देश ठरला आहे. यापूर्वी भारत, रशिया, अमेरिका आणि चीन हे देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरले आहेत. या मिशनची लॉन्च डेट 6 सप्टेंबर 2023 अशी होती आणि लँडिंग डेट 19 जानेवारी 2024 आहे. हे मिशन 4 महिने 15 दिवस चालले. ज्या जागेवर हे लँडर म्हणजे हे यान उतरवण्यात आले त्या लँडिंग साईटला शिओली क्रेटर असं नाव देण्यात आलं आहे. या चंद्रावरील हा जो भाग आहे शिओली क्रेटर हा चंद्रावरील सर्वाधिक गडद अंधार असलेला परिसर आहे. चंद्राचा पृष्ठभाग पाहिल्यास त्यावरील एक सर्वात गडद काळा डाग म्हणजे ही लँडिंग साईट आहे. चंद्रावर असा आणखी एक डाग म्हणजे गडद अंधार असलेला प्रदेश आहे. त्या प्रदेशाचे, त्या काळ्या डागाचे नाव आहे मेयर नेक्टॅरिस. मेयर नेक्टॅरिस असं त्या साईटचं नाव आहे. या जागेला चंद्राचा समुद्र देखील म्हटलं जातं. मेयर नेक्टॅरिस या साईटला चंद्राचा समुद्र देखील म्हटलं जातं. आता जपानी अंतराळ संशोधन केंद्र या शिओली क्रेटर प्रदेशात संशोधन करणार आहे. वेअर वर्ल्ड टॉलेस्ट राम टेम्पल विल बिल्ड? जगातील सर्वात उंच राम मंदिर कुठे बांधण्यात येणार आहे? द आन्सर इज ऑस्ट्रेलिया. उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. आंतरराष्ट्रीय श्रीराम वैदिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच इंटरनॅशनल श्रीराम वैदिक अँड कल्चरल युनियन इंक यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ISVACU पर्थ, पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये भव्य श्रीराम मंदिर बांधणार आहे. साधारण 600 कोटींचा खर्च या मंदिराच्या बांधकामासाठी अपेक्षित आहे. 721 फूट उंचीचे हे जगातील सर्वात उंच राम मंदिर असेल अशी माहिती सध्या समोर येत आहे. approximately 600 crore required for this project and the height of this temple is about 721 feet. Who will be IPL title sponsor for 5 years? IPLचे शीर्षक प्रायोजकत्व 5 वर्षाकरिता कोण मिळवणार आहे किंवा कोणाला मिळणार आहे? द आन्सर इज टाटा ग्रुप. उत्तर आहे टाटा ग्रुप. टाटा विन्स द टायटल स्पॉन्सरशिप राईट्स फॉर 5 years. टाटा समूहाने आता पुढील 5 वर्षासाठी इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL याचे शीर्षक प्रायोजकत्व कायम ठेवले आहे. या ग्रुपने पुन्हा IPL टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क जिंकले आहेत. या कराराअंतर्गत टाटा पुढील 5 वर्षासाठी म्हणजे 2028 पर्यंत या प्रतिष्ठित T20 स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक राहतील म्हणजेच टायटल स्पॉन्सर राहतील. 5 वर्षासाठी टाटांनी 2500 कोटींची बोली लावली होती. टाटा ग्रुपने 5 वर्षासाठी प्रायोजकत्व मिळवण्यासाठी 2500 कोटींची बोली लावली होती. Who won Oscar Award for Best Music Original Song in year 2023 or in 95th Academy Awards? 2023चा सर्वोत्कृष्ट संगीत आणि गीत, सर्वोत्कृष्ट संगीत
आणि ओरिजिनल सॉन्ग हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे, कोणी जिंकला आहे? द आन्सर इज चंद्र बोस अँड एम किरवानी. चंद्र बोस is a lyricist and M. Kirwani is a music director of film RRR. Nattu Nattu from RRR wins Best Original Song at the 2023 Oscars. Nattu Nattu is the first non-English language song to win in this category since Jai Ho from Slumdog Millionaire 14 years ago. चंद्रबोस आणि किरवानी यांना 2023 साली बेस्ट म्युझिक ओरिजिनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये ऑस्कर अवॉर्ड मिळाला आहे. नाटू नाटू या RRR चित्रपटातील गाण्यासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. नाटू नाटू हे पहिले असे गैर इंग्रजी किंवा नॉन इंग्लिश लँग्वेजमधले भाषेमधले गीत आहे. यापूर्वी 14 वर्षाआधी जय हो या स्लमडॉग मिलेनियरमधल्या गाण्याला ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला होता. हा प्रश्न आपण इथे घेतला कारण किरवानी नुकतेच पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये हजर होते आणि तिथे एक गीत त्यांनी गायले होते. त्यामुळे हा प्रश्न आपण इथे घेतला आहे. How many children got selected for प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024? प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 करिता किती मुलांची निवड करण्यात आली आहे? द आन्सर इज 19 चिल्ड्रन. उत्तर आहे 19 मुलांची. 19 मुलांची निवड प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 करता करण्यात आली आहे. हा पुरस्कार एक्सेप्शनल ॲबिलिटीज आणि आउटस्टँडिंग अचिव्हमेंटसाठी दिला जातो. हा पुरस्कार 5 ते 18 या एज ग्रुपसाठी दिला जातो. हा पुरस्कार 7 कॅटेगरीजमध्ये दिला जातो. पहिली कॅटेगरी आहे ब्रेवरी, त्यानंतर आर्ट अँड कल्चर, एन्व्हायरमेंट, इनोव्हेशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सोशल सर्व्हिस आणि स्पोर्ट्स. हा पुरस्कार येत्या 22 जानेवारी 2024 रोजी विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. आणि ही जी मुलं आहेत, ही मुलं 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये सहभाग घेणार आहे. हाऊ मेनी चिल्ड्रन गॉट सिलेक्टेड फॉर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024? 19 children got selected for Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2024. This award given for exceptional abilities and outstanding achievements. Age group 15 to 18 years. 7 categories: bravery, art and culture, environment, innovation, science and technology, social service and sport. This awards ceremony will inaugurate at Vigyan Bhavan on 22nd January 2024. The children will also participate in the Republic Day Parade on 26 January 2024. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 हा 19 मुलांना देण्यात आला आहे. या 19 मुलांची नावं आपण बघूया. लेट अस सी नेम्स ऑफ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024. विनर्स ऑफ प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 आर आदित्य विजय ब्राह्मणे, महाराष्ट्र, ब्रेवरी. पॉस्ट्युमोस म्हणजे मरणोत्तर आदित्य विजय ब्राह्मणे यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे. शौर्य कॅटेगरी यामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. अनुष्का पाठक, उत्तर प्रदेश, आर्ट अँड कल्चर. अरिजित बॅनर्जी, वेस्ट बेंगॉल, आर्ट अँड कल्चर. अरमान उब्रानी, छत्तीसगड, आर्ट अँड कल्चर. हेतवी कांतीभाई खिमसुरिया, गुजरात, आर्ट अँड कल्चर. इश्फाक हमीद, जम्मू काश्मीर, आर्ट अँड कल्चर.
मोहम्मद हुसेन, बिहार, आर्ट अँड कल्चर. पेंड्याला लक्ष्मीप्रिया, तेलंगणा, आर्ट अँड कल्चर. सुहानी चौहान, दिल्ली, इनोव्हेशन. आर्यन सिंग, राजस्थान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. अवनीश तिवारी, मध्य प्रदेश, सोशल सर्व्हिस. गरिमा, हरियाणा, सोशल सर्व्हिस. ज्योत्स्ना अख्तर, त्रिपुरा, सोशल सर्व्हिस. संयम मुजुमदार, आसाम, सोशल सर्व्हिस. आदित्य यादव, उत्तर प्रदेश, स्पोर्ट्स. चार्वी ए, कर्नाटक, स्पोर्ट्स. जेसिका नेई सरिंग, अरुणाचल प्रदेश, स्पोर्ट्स. लिंथोई चनमबाम, मणिपूर, स्पोर्ट्स. आर सूर्या प्रसाद, आंध्र प्रदेश, स्पोर्ट्स. ब्रेवरीमध्ये एका मुलाला हा पुरस्कार मिळाला आहे, आदित्य विजय ब्राह्मणे, महाराष्ट्र. आर्ट अँड कल्चरसाठी एकूण 7 मुलांना आर्ट अँड कल्चरमध्ये पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर इनोव्हेशनमध्ये एकाला मिळाला आहे, सुहानी चौहान यांना. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एकाला मिळाला आहे, आर्यन सिंग. सोशल सर्व्हिसमध्ये एकूण 3 हा पुरस्कार मिळाला आहे आणि स्पोर्ट्समध्ये 5 मुलांना पुरस्कार मिळाला आहे. असे एकूण 19 पुरस्कार यावर्षी मिळाले आहेत. थँक्यू व्हेरी मच.